नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. मित्रांनो, BA भाग 3च्या मराठी साहित्य या विषयासाठी 6व्या सेमिस्टरला संकल्पना विचार हे अत्यंत सुंदर पुस्तक अभ्यासक्रमाला लागलेलं आहे. ते अति सुंदर यासाठी आहे, अत्यंत आवश्यक यासाठी आहे की आपण जे मराठी साहित्य या विषयामध्ये साहित्याचे अनेक प्रकार शिकतोय. मग ती कादंबरी असेल, कथा असेल, नाटक असेल, चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, स्वकथन असेल, असे अनेक कविता, अनेक साहित्य प्रकार शिकतो आपण. या साहित्य प्रकाराची तोंड ओळख म्हणजेच त्याची संकल्पना आणि त्याचं स्वरूप कसं असतं हे आपल्याला पद्धतशीरपणे अभ्यासता येतं, माहीत होतं, आणि म्हणून हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, या पुस्तकातील म्हणजे 6व्या सेमिस्टरमध्ये शेवटाकडे जात असताना शेवटी 2 प्रकरणं आपल्याला वेगळ्या पद्धतीचे अभ्यासाला मिळणार आहे. कोणते 2? तर आतापर्यंत जे काही आपण साहित्य प्रकार अभ्यासतो, जसं कथा असेल, कविता असेल, नाटक असेल, कादंबरी असेल, हे जे साहित्य प्रकार आहे तर या साहित्य प्रकारांचे कुठेतरी मूल्यमापन झालं पाहिजे, कुठेतरी याची स्थाननिश्चिती झाली पाहिजे की कोल्हाट्याचं पोर हे पुस्तक कसं आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्याला समजून सांगता, समजा मी कोल्हाट्याचं पुस्तक वाचलेलं आहे आणि कोल्हाट्याचा पोर पुस्तक वाचल्यानंतर मी तुम्हाला ते समजून सांगतो की कशा पद्धतीचं आहे, हे कशा पद्धतीचं आहे हे सांगणं, तो लेखक, त्याची भाषा, त्याचं वातावरण, त्याचं पर्यावरण, हे जे सगळं आहे हे सांगणं म्हणजे समीक्षा. आणि म्हणून साहित्य व्यवहारामध्ये समीक्षेला अत्यंत महत्त्व आहे. व्यवहार, मी मित्रांनो व्यवहार असं म्हटलेलं आहे. आतापर्यंत कथा, कविता, नाटक, कादंबरी हा सगळा प्रकार जो आहे तो निर्मितीचा प्रकार होता. म्हणजे कविता निर्माण केल्या जाते, कादंबरी लिहिल्या जाते, निर्माण केल्या जाते, कथा ही निर्मिती आहे लेखकाची, ही निर्मितीचे प्रकार आहे, ही निर्मिती केल्या जाते. पण त्या निर्मितीवर ही निर्मिती कशी झाली याचं विश्लेषण, याचा विचार, याचा अभ्यासपूर्ण विश्लेषण, मांडणी म्हणजे समीक्षा. मित्रांनो, समीक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे. खरं म्हणजे समीक्षेमुळेच साहित्यकृतीचा दर्जा ठरत असते. आणि म्हणून मग साहित्यकृतीचा दर्जा ठरण्यासाठी, या साहित्यकृतीवर विवेचन अभ्यास करण्यासाठी समीक्षा हा व्यवहार, समीक्षा हा विचार प्रक्रियेचा भाग, समीक्षा ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, आता समीक्षा म्हणजे काय हो? आता समीक्षा आपण बऱ्याच वर्षापासून ऐकतो आहे आणि थोडाफार माहीतही आहे की एखाद्या पुस्तकावर विचारपूर्वक दिलेला अभिप्राय म्हणजे समीक्षा. सोपी म्हणजेच एखाद्या पुस्तकावर, एखाद्या कलाकृतीवर अत्यंत विचारपूर्वक, आता विचारपूर्वक केव्हा ते अभ्यासावं लागेल, ते पुन्हा पुन्हा अभ्यासावं लागेल, त्याच्यावर विचार करावा लागेल आणि मग त्याची मांडणी सूत्रबद्ध पद्धतीने करावं लागेल म्हणजे समीक्षा. आता मित्रांनो, समीक्षेमध्ये काय येतं की साहित्यकृतीचं आकलन केलं जातं, त्याच्यानंतर आस्वाद, निव्वळ आकलन नाही तर ते आस्वादपूर्ण आकलन असावं लागतं. आता मित्रांनो, आस्वादपूर्ण म्हणजे काय बघा, बऱ्याचदा आपण पोटभर जेवण करतो पण जेवणाची मजा आली नाही, निव्वळ पोट भरलं पण त्याचा आपल्याला आनंद नाही आला, असं बऱ्याचदा आपण म्हणतो. आणि मग आपण एकच प्लेट एखादी वेळ सांबार वडा खातो किंवा एकच प्लेट आपण दहीवडा खातो आणि मग म्हणतो वा मजा आली. म्हणजेच आधीच्या जेवणामध्ये पोटभर जेवलो तरीही पोट भरलं पण मजा आली नाही, म्हणजे त्याचा आस्वाद आपण घेतला नाही. आणि नंतर एकच प्लेट आपण सांबार वडा किंवा दहीवडा खाल्ला पण एकाच प्लेटमध्ये पोट भरलं नसेल, पण मात्र त्या जेवणाचं, त्या नाश्त्याची आस्वाद घेतला, आपण आनंद घेतला. ही आस्वाद प्रक्रिया असते. साहित्यामधून आपल्याला तसा आस्वाद घेता येतो. आणि म्हणून मग काय असतं समीक्षेमध्ये? आकलन, आस्वाद, अर्थनिर्णयन, त्याच्यामधून काहीतरी अर्थ लागला पाहिजे आणि अर्थाचा तो निर्णय झाला पाहिजे, आपल्याला काहीतरी निर्णय देता आला पाहिजे. ही साहित्यकृती अशी आहे, तशी आहे, तशी आहे, यामध्ये ही न्यूनता आहे, यामध्ये हे याचं प्लस पॉईंट आहे, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. अर्थाचा निर्णय आपल्याला देता आला पाहिजे, अर्थनिर्णयन आणि विश्लेषण करता आलं पाहिजे. कोल्हाट्याचा पोर कसा आहे, धक कादंबरी कशी आहे, थँक्यू मिस्टर ग्लॉड कसं आहे, किंवा डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं चरित्र हे कसं आहे, याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. आणि साहित्यामध्ये कोणताही साहित्य प्रकार हा भडभडून कधी बोलत नाही, तर त्याच्यामध्ये अनेक असे सूचकतेचे मुद्दे असतात, ज्या सूचकतेवर आपल्याला खूप सारं बोलता येतं.
किंवा असे काही मुद्दे असतात जे प्रत्येकाला वेगवेगळे भावतात, ते भावनं विश्लेषित करता येतं. म्हणून समीक्षेमध्ये विश्लेषण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुलना, एकाच काळामधल्या दोन एकाच विषयावरच्या साहित्यकृती त्यांची तुलना आपल्याला करता येतं. मित्रांनो, तुम्ही जेव्हा पुढे जाऊन PhD रजिस्ट्रेशन कराल किंवा PhD कराल, तेव्हा दोन साहित्यिक तुम्ही अभ्यासाला घ्याल आणि दोन साहित्यिकांमधील, कारण दोनही साहित्यिक एकाच काळामधले आहे, दोन साहित्यिकांमधली तुलना, तौलनिक अभ्यास असाही विषय असतो. तर आपल्याला तुलना करता आली पाहिजे आणि त्याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे की ही जी साहित्यकृती आहे याचं काय मूल्य आहे, त्याला मापन. मित्रांनो, दूध किती आहे किंवा तुमची उंची किती आहे याचं आपण मापन करतो, त्याच पद्धतीने साहित्यकृतीचं त्याचं मूल्य काय आहे, त्या काळामध्ये ही झाली. पण लक्षात कोण घेतो? यमुना पर्यटन. मित्रांनो, 1856 जेव्हा यमुना पर्यटन निघाली तेव्हा यमुना पर्यटनचं त्या काळामध्ये प्रचंड महत्त्व होतं. पण लक्षात कोण घेतो? याचं प्रचंड महत्त्व होतं. आणि मग लक्षात येतं की पहा, मूल्यमापन हे त्या काळाच्या अनुषंगाने, त्या लेखकाच्या अनुषंगाने त्याचं केलेलं मूल्यमापन हे साहित्य समीक्षेमध्ये महत्त्वाचं असतं. तुलना कशी करता येते? तर यमुना पर्यटन आणि पण लक्षात कोण घेतो या दोन्ही कादंबऱ्या जवळपास एका विषयावरच्या आहे, पण काळ बदलला पण विषय सारखा आहे. आणि म्हणून मग आपल्याला दोन कादंबऱ्यांमध्ये तुलना करता येते. याला तुलना म्हणजे साहित्यकृतीमध्ये, समीक्षेमध्ये काय पाहिजे मित्रांनो? तर साहित्यकृतीचा आस्वाद, आकलन, अर्थनिर्णयन, विश्लेषण, तुलना आणि मूल्यमापन या क्रिया साहित्य व्यवहारामध्ये, समीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून मित्रांनो, समीक्षेशिवाय साहित्यकृतीचे अस्तित्वच सिद्ध होत नाही. साहित्यकृतीचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर समीक्षा हा प्रकार, हा वाङ्मय प्रकार वाङ्मय संकल्पना ही अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, आता आपण बऱ्याचदा समीक्षा हा शब्द वापरतो, पण या समीक्षा शब्दाचा अर्थ काय हो? तर मग लक्षात येते, समीक्षा या शब्दामध्ये दोन शब्द आहे, सम, इक्ष. आता सम म्हणजे काय? तर सम म्हणजे सम्यक, समतोल आणि सर्वांगीण. चांगला. सम म्हणजे सम्यक, समतोल आणि सर्वांगीण. इक्ष म्हणजे पाहणे, अवलोकन करणे, विचारपूर्वक पाहणे किंवा निरीक्षण करणे असा त्याचा. म्हणजे जे सम्यक आहे त्या सम्यक गोष्टीकडे समतोल पद्धतीने पाहणे, अभ्यासपूर्ण पाहणे, विचारपूर्वक पाहणे आणि त्याचं विश्लेषण करणे म्हणजे समीक्षा. सम म्हणजे सम्यक, सर्वांगीण, समतोल. इक्ष म्हणजे ईक्षण करणे, म्हणजे अवलोकन करणे, पाहणे, विचारपूर्वक पाहणे अशा पद्धतीचं. म्हणजे समीक्षेमध्ये काय असतं? तर एखादी कलाकृती आहे त्या कलाकृतीकडे आपल्याला पाहणे, पण पाहणे कसं? सम्यक दृष्टीने पाहणे. सम्यक दृष्टी म्हणजे काय? सर्वांगीण दृष्टीने पाहणे. म्हणजे काय? म्हणजेच ती साहित्यकृती कशी आहे, कोणत्या विषयावर आहे आणि पूर्वग्रह दूषित न राहता पूर्वग्रह रहित पद्धतीने पाहणे म्हणजे समीक्षा. ठीक आहे मित्रांनो, आपल्याला समीक्षा या शब्दाचा अर्थ आपल्याला समजला. सम अधिक इक्ष या दोन शब्दांच्या संयोगातून हा शब्द बनलेला आहे. आता आपण पाहूया की समीक्षा म्हणजे समतोल पाहणी अथवा समतोल चिकित्सा करून दिलेला अभिप्राय म्हणजे समीक्षा. अत्यंत सोपं. समीक्षा म्हणजे काय? समतोल पाहणी. समतोल म्हणजे काय? आपण मित्रांनो, एक भाजी घेताना एक पारडं असतं, तो बघा असा हे करतो आणि इथे 1 किलोचं वजन ठेवलं जातं आणि 1 किलोचं इथे कोबी ठेवलं जातं आणि मग ते दोनही पारडे असे समान असतात, समतोल. तुम्हाला जर तुम्ही 10 रुपयात 1 किलो कोबी घेतली आणि कोबी जर कमी दिली आणि ते पारडं जर असं असेल तर म्हणता की नाही, चुकलेलं आहे, आम्हाला असं सारखं पाहिजे. मित्रांनो, तशी दृष्टीसुद्धा आपली सारखी असली पाहिजे, समतोल असली पाहिजे. तो लेखक हा वाईट आहे म्हणून त्याची कलाकृतीही वाईट असेल, त्या अँगलने त्याच्याकडे पाहायचं चुकीचं आहे. मित्रांनो, तो व्यक्ती जरी वाईट असला तर त्याची कलाकृती कशी आहे हे महत्त्वाचं आहे. पूर्वग्रह दूषित न राहता आपण त्याच्याकडे सम्यक दृष्टीने पाहणे म्हणजेच समीक्षा करणे. मित्रांनो, समीक्षा या शब्दाला पूर्वीच्या काळामध्ये टीका असं म्हटलं जायचं. टीका. पण
अलीकडे जर कोणी समीक्षेला टीका म्हटलं तर या टीका शब्दावर फार टीका होतात, कारण टीका शब्दाचा दुसराही अर्थ निघतो, तो वाईट आहे, तो फार वाईट आहे, तो चुगलखोर आहे, अशा आपण त्याची कोणाची तरी टीका करतो, म्हणजे कुणाची तरी चुगली करतो, कुणाबद्दल वाईट बोलतो, अपशब्द बोलतो, याला टीकासुद्धा असं म्हटलं जातं. आणि म्हणून मग समीक्षा हा अत्यंत विचारवंत माणसांचा प्रांत आहे, अभ्यासू माणसांचा प्रांत आहे. आणि म्हणून मग समीक्षा सगळ्यांना समजत नाही, म्हणून मग टीका जर म्हटलं तर ही गावामधली एकमेकांची चुगली करणं म्हणजे टीका असा अर्थ घेते. म्हणून हा शब्द आपण बाद केला आहे आणि टीका या शब्दाला आपण समीक्षा हा शब्द अलीकडे वापरून राहिलो आहे. आणि म्हणून मग समीक्षेच्या अंगाने आपण पुढे जाऊया. मित्रांनो, आता आपल्याला समीक्षेची व्याख्याही पाहावी लागेल. मराठी साहित्यामधले जे दिग्गज लोक आहेत त्यांनी समीक्षेची व्याख्या काय केलेली आहे. मग आपल्याला दिसते राश वाळिंबे हे व्याकरणामध्ये आणि एकूणच मराठी प्रांतामध्ये अत्यंत विचारवंत दिग्गज लेखक आहेत. या राश वाळिंबेनं काय म्हटलेलं आहे तर पाहूया. विचार करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला अनुसरून, विचार करायची पण कोणत्या पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने. आता शास्त्रामध्ये काय असतं मित्रांनो, शास्त्रामध्ये वस्तुनिष्ठ असं असतं, व्यक्तिनिष्ठ नसतं. वस्तुनिष्ठ पद्धतीने शास्त्रामध्ये विचार केला जातो. हा आपला आहे, हा दुसऱ्याचा आहे, हा विचार तिथे महत्त्वाचा नसतो. वस्तू ती आहे, जशी दिसते तशी आहे आणि ती वस्तू सर्वांना सारख्या प्रमाणात दिसेल, याला शास्त्रीय दृष्टिकोन असं म्हटलं जातं. काय म्हणतात वाळिंबे, का म्हणतात तर ते म्हणतात की विचार करण्याच्या शास्त्रीय पद्धतीला अनुसरून काही निश्चित तत्वांच्या आधाराने वाङ्मयाचे विवेकपूर्ण विश्लेषण करण्याची जी काही शक्ती आहे तिला समीक्षा असं म्हणतात. वाङ्मयाची विवेकपूर्ण विश्लेषण करण्याची शक्ती. मित्रांनो पहा, वाङ्मयाची विवेकपूर्ण म्हणजेच अत्यंत तारतम्याने बुद्धीला प्रमाण मानून अशा पद्धतीने विश्लेषण करण्याची जी काही पद्धत असेल तिला आपण समीक्षा असं म्हणतो, असं वाळिंबेंचं मत आहे. दुसरं मित्रांनो, राग जाधव काय म्हणतात. राग जाधव हे मराठीमधले अत्यंत प्रख्यात असे साहित्यिक आहे आणि समीक्षक आहे. राग जाधव काय म्हणतात तर राग जाधव म्हणतात ललित साहित्याचे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन. बघा, ती प्रक्रिया आहे, ती स्टेप आहे ललित साहित्याचं. कारण आपलं जे मराठी साहित्य आहे हे ललित साहित्य आहे, ही कला जी आहे ही ललित कला आहे. ललित साहित्याचे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन. पहिल्यांदा आकलन झालं पाहिजे, आकलन झाल्याशिवाय ते आस्वाद घेता येणार नाही आणि आस्वाद झाल्यानंतर मग मूल्यमापन होतं. ही प्रक्रिया आहे, ही स्टेप आहे. ललित साहित्याचे आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन करण्यासाठी गांभीर्याने होणारा विचार व्यवहार म्हणजे समीक्षा. समीक्षा हा अत्यंत गांभीर्यपूर्वक असा प्रकार आहे किंवा ती संकल्पना आहे. मग काय होतं की मित्रांनो, एखादी कलाकृती आहे, एखाद्या कलाकृतीचं आकलन, आस्वाद आणि विश्लेषण अत्यंत गांभीर्यपूर्वक झालं पाहिजे. कारण तुमच्या समीक्षेनुसार त्या कलाकृतीची वाङ्मय प्रांतामध्ये सिद्धता होत असते, त्याचं कर्तृत्व सिद्ध होत असते, त्या वाङ्मय कृतीची एक स्थाननिश्चिती होत असते. तुमच्या त्या समीक्षेवरून त्या वाङ्मय कृतीचं जिवंतपण आणि अजरामरपण आणि मरणारपण हे निश्चित होत असते. आणि म्हणून मग तुमची लेखक तर तो कलाकृती निर्माण करून जातो, पण तुम्ही जी समीक्षा करता त्या समीक्षेवरूनच त्या कलाकृतीचं योग्यपण, खरंपण, चांगलंपण, वाईटपण हे निर्धारित होत असतं. आणि म्हणून मग समीक्षा ही अत्यंत गंभीरपूर्वक करायची असते. गंभीर असा हा प्रकार आहे. मित्रांनो, समीक्षेच्या व्याख्येमध्ये मराठी साहित्यामधले आणि आंबेडकरी साहित्याचे प्रवर्तक डॉक्टर यशवंत मनोहर सर काय म्हणतात तर यशवंत मनोहर सर आपल्या लालित्यपूर्ण भाषेमध्ये म्हणतात, ते म्हणतात की साहित्यकृतीच्या साहित्यत्वाची प्रत्येक साहित्य त्याच्यामध्ये साहित्यत्वाचे गुण असतीलच असं नाही. बघा, आता माणसातील माणुसकी
माणूस इथे प्रत्येक आहे, पण प्रत्येक जो माणूस आपल्याला दिसतो त्या प्रत्येक माणसामध्ये माणूस पण असेलच असं नाही. संत तुकडोजी महाराजांनी प्रश्न माणसांना केला होता की माणूस द्या मजला, माणूस द्या. हा प्रश्न कोणाला होता? तर माणसांनाच होता. मग त्यांना समोरचे माणसं आहे हे दिसत नव्हते का? दिसत होते. पण निव्वळ हाडा मासाचा माणूस म्हणजेच माणूस नाही, तर माणुसकी असलेला माणूस म्हणजेच निव्वळ साहित्यकृती दिसते म्हणून ती साहित्यकृती ठरत नाही, तर त्या साहित्यकृतीमध्ये साहित्यत्वाचे, मनुष्यत्वाचे ज्या पद्धतीने मनुष्यामध्ये गुण पाहिजे त्या पद्धतीने साहित्यत्वाचे गुण असलेली साहित्यकृती. डॉक्टर यशवंत मनोहर सर म्हणतात की साहित्यकृतीच्या साहित्यत्वाची शहानिशा करणे आणि या साहित्यत्वाच्या कलागुणदृष्ट्या आणि तौलनिकदृष्ट्या दर्जा निश्चित करणे, या प्रक्रियेला साहित्य समीक्षा असे म्हटले जाते. त्यामधले साहित्यिक गुण निवडणे, जोखणे, जोपासणे, ओळखणे, तपासणे आणि त्याचं तौलनिकदृष्ट्या आणि कलागुणदृष्ट्या याची तपासणी करणे, या संबंध व्यवहाराला समीक्षा असं म्हटलं जाते. अत्यंत सुंदर व्याख्या आणि परिपूर्ण व्याख्या प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी केलेली आहे. मित्रांनो, साहित्याची समीक्षा हा जो प्रकार आहे याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे काय होतं की वाचन झाल्यानंतर साहित्याची समीक्षा करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचन झाल्यानंतर साहित्यिकांचे आकलन जे आपण वाचतोय, वाचन झाल्यानंतर साहित्यिकांचे आकलन, अर्थनिर्णयन, आस्वाद, बघा ही एक 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 स्टेप आहे. म्हणजेच जेवायला बसताना किंवा जेवण करण्याआधी हात स्वच्छ करायचे, धुवायचे, त्यानंतर छानपैकी पाटावर बसायचं, नंतर मग त्या भोजनाला नमस्कार करायचा, नंतर एक एक घास घ्यायचा, जेवण संपलं की नंतर मग थोडं पाणी प्यायचं, पाणी झालं की नंतर मग सुपारी खायची आणि आपापल्या घरी निघून जायचं. ही मित्रांनो भोजनाची प्रक्रिया आहे. त्याच पद्धतीने समीक्षेची एक प्रक्रिया आहे. कोणती? तर वाचन झाल्यानंतर आकलन, अर्थनिर्णयन, आस्वाद, नंतर विश्लेषण, नंतर त्याचं विश्लेषण करताना गुणदोष दिग्दर्शन, त्यानंतर त्याचं मूल्यमापन, नंतर मग तुलना करावी लागेल आपल्याला की या साहित्यिकाचं हीच कलाकृती, अशाच पद्धतीची कलाकृती कशी आहे, या साहित्यिकाची ही कलाकृती कशी आहे. तुलना या कृती समीक्षेत अभिप्रेत असतात आणि म्हणून तथापि त्या पूर्वग्रह रहित असल्या पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. समीक्षेमध्ये खरं म्हणजे ही पहिलीच अट आहे की समीक्षा करताना तुम्ही पूर्वग्रह रहित असले पाहिजे. तुमच्या मनामध्ये हा माणूस वाईट आहे, हा दलित साहित्य प्रकारामधला आहे, हा स्त्रीवादी साहित्य प्रकारामधला आहे, हा ग्रामीणमधला आहे म्हणून हे वाईट आहे, असा कोणताही भेदभाव असू नये. जी तुम्हाला साहित्यकृती समोर दिसते त्या साहित्यकृतीच्या त्या गुणवत्तेनुसारच तुम्ही त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. आणि म्हणून मग तुमची दृष्टी ही पूर्वग्रह रहित असली पाहिजे. पण कशी असली पाहिजे? तर निरक्षीर अशी असली पाहिजे, निरक्षीर विवेकाची असली पाहिजे. निरक्षीर म्हणजेच दूध आणि पाणी असं वेगवेगळं करणारा जो राजहंस आहे तशा पद्धतीने तुमची दृष्टी असली पाहिजे. हे मित्रांनो साहित्याच्या समीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आता मित्रांनो साहित्य समीक्षेला काही आपण बंधनंसुद्धा पाळली पाहिजेत. काही बंधनंसुद्धा असतात. समीक्षक हा असा मोकाट सुटू शकत नाही. त्याच्या एक एक शब्दाला अत्यंत महत्त्व असतं. नव्हे तर त्या साहित्यकृतीवर परिणाम करणारं असतं आणि त्या साहित्यकृतीचा प्रभाव हा साहित्य क्षेत्रामध्ये निश्चित करणारा असतो. म्हणून समीक्षकाचा एक एक शब्द हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आणि म्हणून मग समीक्षकाने व्यक्तिगत पातळीवरची आवड निवड त्या समीक्षेमध्ये दाखवू नये की नाही मला कादंबरी हा प्रकार आवडतो आणि तेही मला भालचंद्र नेमाडे आवडतात म्हणून त्यांचेच कादंबऱ्या चांगल्या, हा विषय तिथे ठेवू नये. व्यक्तिगत पातळीवरची आवड निवड रुची हा साहित्य समीक्षेमध्ये येत नाही. काही आपल्याला बंधनं, जर आपल्याला मंदिरात जायचं असेल तर शुचिर्भूत होऊनच जावं. जर आपल्याला
पोलीस स्टेशनमध्ये जायचं असेल तर संयमानेच वागावं, असे काही निकष, असे काही बंधनं आपण घालून घेतले पाहिजे. त्याच पद्धतीने समीक्षेमध्ये सुद्धा काही बंधनं आहे. व्यक्तिगत पातळीवरची आवड निवड याला महत्त्व नाही. रुची म्हणजे समीक्षा असं नव्हे. हे मला आवडलं, ते मला आवडत नाही, हे फारच चांगलं झालं, अशा पद्धतीने व्यक्तिगत पातळीवरची विधानं समीक्षेमध्ये बिलकुल चालत नाही. तर ती विधानं पूर्वग्रहरहित असावी अशा पद्धतीनं. समीक्षा हे परावलंबी असते. साहित्यिकाच्या साहित्यकृतीला समीक्षेची आवश्यकता असते. मित्रांनो, समीक्षा ही परावलंबी असते. आता परावलंबी कशी असते? कविता ही स्वावलंबी आहे. म्हणजेच कशी? तर ते म्हणतात की जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय, सुंदर सूर्य तळपतील, चंद्र धळकतील, तारे आपला क्रम आचरतील, सगळे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपल्या कामी लागतील. ही कविता आहे, भा. रा. तांबेंची कविता आहे. ही कविता ऐकल्याबरोबर तुमच्या मनामध्ये काहीतरी पूर्व संदर्भ जागृत होतात. समाजाचे एक निरीक्षण तुमच्या लक्षात येते. पुन्हा नव्याने ते तपासता आणि मग काळ कसा आहे, आपलं अस्तित्व काय आहे या काळामध्ये, हे सगळं तुमच्या लक्षात येतं. म्हणजे कविता ही स्वयंभू आहे. कविता वाचल्याबरोबर त्याचा अर्थ, त्याचे संदर्भ आपल्याला कळतात. म्हणून कविता ही स्वयंभू आहे. आता समीक्षा ही परावलंबी कशी आहे? तर कविताच नसेल तर समीक्षा कोणाची समीक्षा करेल? बघा मित्रांनो, म्हणजे प्राध्यापक हे महत्त्वाचे आहेच, शिक्षक हा महत्त्वाचा आहेच, पण शिक्षकासोबत विद्यार्थीही महत्त्वाचे आहे. विद्यार्थीच नसते तर मग शिक्षक कोणाला शिकवेल? म्हणून या समीक्षेचा जर आपण तुलना करायची असेल, समीक्षा ज्या पद्धतीने परावलंबी आहे, समीक्षेला कथा, कविता हे जे साहित्य प्रकार आहे हे पहिल्यांदा अस्तित्वात असावे लागतात आणि ते अस्तित्वात असल्यानंतरच त्याची समीक्षा केल्या जाते. म्हणून समीक्षा ही परावलंबी आहे. कसं? तर ज्या पद्धतीने विद्यार्थी असेल तरच प्राध्यापक किंवा शिक्षक, अर्थात विद्यार्थीच नसेल तर शिक्षक किंवा प्राध्यापक ही संकल्पनाच निर्माण होणार नाही. आणि म्हणून मग विद्यार्थ्यावर अवलंबून प्राध्यापक आहे आणि प्राध्यापक शिक्षकांवर अवलंबून विद्यार्थी आहे. त्याच पद्धतीने समीक्षा ही साहित्यकृतीवर अवलंबून आहे. समीक्षेचं स्वतंत्र असं काही नाही आहे, कारण समीक्षा ही निर्मिती नाही आहे, तर एखाद्या घडलेल्या घटनेवर, एखाद्या निर्माण झालेल्या साहित्यकृतीवर आपला अभिप्राय ती समीक्षा आहे. म्हणून समीक्षा ही परावलंबी असते. पण परावलंबी जरी असली तरी साहित्यकृतीला समीक्षेची आवश्यकता असते. पहा, परावलंबी जरी असली तरी साहित्यकृतीला समीक्षेची आवश्यकता असते. साहित्यिक तरसतात कशासाठी? तर आपल्या साहित्यकृतीवर कोणीतरी काहीतरी कसं तरी चांगलं लिहावं, बोलावं यासाठी. म्हणजेच एखाद्या साहित्यकृतीची समीक्षा झालीच पाहिजे. असंही म्हणता येईल की समीक्षा जर झाली नाही तर ती साहित्यकृती अधुरी राहते. एवढी समीक्षा महत्त्वाची आहे. दुसरं असं की आपण जेव्हा वाचतो तेव्हाच समीक्षा मनामध्ये निर्माण होत असते. आता मित्रांनो, मी तर असं म्हणतो की इथला प्रत्येक माणूस, साहित्यकृती वाचणारा प्रत्येक माणूस हा कमी अधिक प्रमाणात समीक्षकच असतो. सोपी गोष्ट आहे की बघा मित्रांनो, तुमच्यापैकी ती नीता तिथे बसलेली आहे. नीता आहे आणि तिची मैत्रीण ही दीक्षा आहे. दीक्षा नीतासोबत बोलते आहे आणि बोलल्यानंतर मग ती बाहेर जाते आहे आणि मग तिला दुसरी मैत्रीण भेटते आहे. तिच्याच ती म्हणते आहे की नीता ही अशी आहे, ती तशी आहे, तशी आहे, तशी आहे. बघा, म्हणजे दीक्षाने नीताची समीक्षा केलेली आहे. दीक्षाने नीता कशी आहे याची काय केली आहे? समीक्षा केलेली आहे. तुम्ही प्रत्येक कलाकृती वाचताय, चित्रपट पाहता, चित्रपट पाहिल्यानंतर तुम्ही चित्रपटाबद्दल आपला अभिप्राय देता. तो तुमचा अभिप्राय असतो. तुम्हाला तुमच्या त्या व्यक्तिगत पातळीवर म्हणा किंवा तुमच्या त्या पिंडानुसार भावलेलं त्याचं ते हे आहे, अस्तित्व आहे त्या चित्रपटाचं. त्यावरून तुम्ही त्याला अभिप्राय देता, म्हणजे समीक्षा देता. समीक्षा हा प्रत्येक माणूस करतो, पण साहित्यकृतीचं ते भवितव्य ठरवणारं असतं. आणि म्हणून मग साहित्य क्षेत्रामधली साहित्याची समीक्षा ही अत्यंत गांभीर्यपूर्वक विचारानुसार व्हावं लागते. आणि म्हणून मग समीक्षक जरी प्रत्येक माणसं असले तरी साहित्यामधली समीक्षा ही अत्यंत विचारपूर्वक, आणि म्हणून साहित्यातले समीक्षक हे फार डोळस आणि विचारपूर्वक पाहिजे. मित्रांनो, समीक्षा हे शास्त्र आहे, ते विज्ञान नाही आहे.
ते शास्त्र आहे. समीक्षा ही कशी करायची, तर समीक्षेच्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांनीच त्याला जावं लागेल. म्हणून समीक्षेमध्ये विज्ञान येत नाही, तर समीक्षा हे काय शास्त्र आहे, अशा पद्धतीने आपल्याला म्हणता येते. मित्रांनो, समीक्षेची काही उद्दिष्ट आहेत. कोणती उद्दिष्ट आहे, तर पहिलं उद्दिष्ट आहे की साहित्यकृतीच्या गुणवत्तेची पारख करणे. आता साहित्यकृती जी आहे, उदाहरणार्थ थँक्यू मिस्टर ग्लाड आहे, किंवा BA फायनलला पंजाबराव देशमुखांचं चरित्र लिहिलेलं आहे, ही एक साहित्यकृती आहे. चरित्र हा एक साहित्य प्रकार आहे आणि पंजाबराव देशमुखांचं समाजसुधारक म्हणून चरित्र ही एक साहित्यकृती आहे. आता या साहित्यकृतीची गुणवत्ता, ही साहित्यकृती कशी झाली, म्हणजे पंजाबराव देशमुखांचं जे कार्य आहे, जे जीवन आहे, जे चरित्र आहे, ते खरोखर त्या साहित्यकृतीमध्ये आलं का, त्यांना योग्य पद्धतीने मांडता आलं का, पंजाबराव देशमुखांचं सर्वांगण व्यक्तिमत्व त्यामध्ये आलं का, पंजाबराव देशमुख वाचता वाचता आपल्या डोळ्यासमोर उभे झाले का, त्यांचं आयुष्यामधील संघर्ष पाहत असताना, ऐकत असताना, वाचत असताना आपल्या अंगावर कुठे शहारे आले का, डोळ्यात पाणी आलंय का, आपण रडलोय का, आपल्यामध्ये एक शौर्य निर्माण झालं का, प्रेरणा मिळाली का, असे अनेक प्रकार. म्हणजे काय, त्याची गुणवत्ता, त्याची पारख करणे हे साहित्यकृतीचं वैशिष्ट्य आहे. साहित्यकृतीचे मर्म उलगडून दाखवणे हे साहित्याच्या समीक्षेचे उद्दिष्ट आहे. बघा, साहित्यकृतीचं काय मर्म आहे ते उलगडून दाखवलं पाहिजे ना आपल्याला, आपण त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. कारण साहित्यकार साहित्यकृती निर्माण करत असताना, लिहत असताना त्याला जे भावलं, त्याला जे अनुभव आला तो ते लिहितो, पण त्या अनुभवांमागील अन्वयार्थ आणि तो लिहत असताना त्याला काही सूचक पद्धतीने काही व्यक्त करायचं आहे, ते सूचकत्व समीक्षकाला उलगडून दाखवता आलं पाहिजे. आणि उलगडून दाखवणे, त्या साहित्यकृतीचे मर्म उलगडून दाखवणे हे साहित्यकृतीचे उद्दिष्ट आहे. आता मित्रांनो, साहित्य समीक्षा ही दोन प्रकारची समीक्षा असते. एक समीक्षा असते की संहितावादी समीक्षा, संहितालक्षी समीक्षा, आणि दुसरी असते की संदर्भलक्षी समीक्षा. संहिता म्हणजे जे काही लिहिलेलं गेलं आहे, जे काही लिहिलं आहे, जे काही कथानक आहे, त्यानुसार समीक्षेचे प्रकार. आणि दुसरी की संदर्भ, ही साहित्यकृती निर्माण करताना त्याच्या मागे संदर्भ कोणता आहे. मग स्त्रीवादी संदर्भ आहे का, मग आदिवासी संदर्भ आहे का, मग आंबेडकरवादी संदर्भ आहे का, समाजशास्त्रीय संदर्भ आहे का, अशा या अँगलनी, या दृष्टिकोनातून हे दोन प्रकार पाडलेले आहे. संदर्भलक्षी समीक्षा आणि संहितालक्षी समीक्षा. आता संहितालक्षी समीक्षेमध्ये कोणत्या समीक्षा येतात, तर मग आपल्याला येते की रूपवादी समीक्षा, संरचनावादी समीक्षा आणि शैली विज्ञान समीक्षा, अशा तीन समीक्षा संहितालक्षी समीक्षा या प्रकारामध्ये येते. याच्यापेक्षा मित्रांनो, वाचायला, अभ्यास करायला आणि समीक्षा करायला दुसरा प्रकार हा सोपा आहे. त्याचा कोणत्या अँगलने आपण करूया, तर मग संदर्भलक्षी समीक्षा जी आहे, संदर्भलक्षी समीक्षा पाहत असताना त्याचे कोणते आणखी प्रकार आहे, तर मग आपल्याला समाजशास्त्रीय समीक्षा, महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचा आसूड कोणत्या सामाजिक परिस्थितीमध्ये निर्माण झालं, समाजावर त्याचे काय काय परिणाम होतात, कोणते कोणते प्रभाव जाणवतात, हे समाजाच्या अनुषंगाने त्याचं परीक्षण करणे, त्याचं उलगडून दाखवणे म्हणजे समाजशास्त्रीय समीक्षा. दुसरं मित्रांनो की मानसशास्त्रीय समीक्षा, म्हणजे जेव्हा सावित्रीबाई फुले मूल नसलेली बाई, जिला मूल होत नाही, ती मूल नसलेली बाई जेव्हा आपल्याच घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह निर्माण करते आणि अनौरस मुलांचं किंवा त्या बायांचं बाळंतपण करते, मूल नसलेली बाई अशा अनेक बायांचं बाळंतपण करते, तेव्हा त्या बाईला काय वाटत असेल. सावित्रीबाईंचं मानसशास्त्र हे आपण तपासलं पाहिजे. याला आपण मानसशास्त्रीय समीक्षा असं म्हणतो. मित्रांनो, आणखी आहे आदिबंधात्मक समीक्षा, म्हणजे आतापर्यंतचा जो प्रकार आहे तो आधीपासून या दोघांमध्ये काय बंध आहे, प्राचीनता आणि आधुनिकता दोघांमध्ये काय बंध आहे, अनुबंध काय आहे हे तपासणे म्हणजे आदिबंधात्मक समीक्षा. त्यानंतर मग चरित्रात्मक समीक्षा, मार्क्सवादी समीक्षा, मार्क्सच्या अँगलने पाहणे, मार्क्सच्या दृष्टिकोनातून पाहणे, ती समीक्षा मार्क्सवादी समीक्षा. आंबेडकरवादी समीक्षा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष केला आणि जो विचार सांगितला, त्या विचाराच्या अनुषंगाने दलित साहित्य निर्माण झालं. आणि मग या दलित साहित्याची प्रेरणा काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, म्हणून मग त्यांच्या दृष्टिकोनातून ती समीक्षा करणे. आणि आपलं अस्तित्व, आपली अस्मिता सिद्ध करण्यासाठी एक नवीन साहित्य प्रकार आला, तो म्हणजे स्त्रीवादी साहित्य.
त्यांचंही काही म्हणणं आहे, त्यांचंही काही दुखणं आहे, त्यांचेही काही ध्येय अपेक्षा आहे, उद्दिष्ट आहे आणि ते आपल्या अशा अपेक्षा, ते आपलं उद्दिष्ट साहित्यकृतीमधून व्यक्त करतात. त्याही अँगलने त्यांचा विचार झाला पाहिजे. मग मग ताराबाई शिंदे स्त्री पुरुष तुलनामध्ये त्या काळामध्ये पुरुषांना का शिव्या देतात, अरे कुत्र्या, अशा पद्धतीने काय शिव्या देतात? मग त्याचा आपल्याला विचार स्त्रीवादी समीक्षेच्या दृष्टीने पाहावं लागते. स्त्रीवादी म्हणजेच ताराबाई शिंदे पुरुषांना का शिव्या देतात? मग लक्षात येते की पुरुषांनी स्त्रियांवर खूप अन्याय अत्याचार केलेला आहे आणि म्हणून मग स्त्रियांचं दुखणं हे फार मोठं झालेलं आहे. ते दुखणं मोठं असल्यामुळे त्याची तीव्रता, त्या शब्दांची तीव्रताही त्या शिव्यांमधून, तशा पद्धतीच्या प्रखर शब्दांमधून व्यक्त करावं लागते. आणि म्हणून मग असं जेव्हा आपण त्या स्त्रीवादी अँगलनी पाहू त्याच्याकडे, तेव्हाच त्या पुस्तकाचा अर्थ आपल्याला कळतो. स्त्रीवादी समीक्षा. मित्रांनो, अशा पद्धतीने समीक्षेचे आपण प्रकार पाहिलेले आहे. मित्रांनो, समीक्षा हा अत्यंत महत्त्वाचा आणि आवश्यक असणारा साहित्य प्रकार आहे. साहित्य प्रकार म्हणण्यापेक्षा वाङ्मयीन संकल्पना आहे. ती संकल्पना एकूणच साहित्य कृतींना अजरामर करणारी आहे किंवा त्यांचं गुणदोष दिग्दर्शन करून त्याची स्थाननिश्चिती करणारा आहे. साहित्यकृतींना अत्यंत आवश्यक असणारा, परावलंबी का होईना पण अत्यंत आवश्यक असणारा वाङ्मय संकल्पना म्हणजेच समीक्षा. धन्यवाद.